नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रवेश गोवारी ब्लॉग. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी कोंबड्यांच्या आजाराचे औषध दाखवणार आहे. तर नक्कीच लास्टपर्यंत बघत राहा. किती टाकायचे, 1 लिटरला किती ml ते सर्व सांगणार आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, पहिल्या नंबरवर आहे ती लेक्झिन पावडर आहे, आणि दुसऱ्या नंबरवर आहे ते ब्रोटन आहे, आणि तिसऱ्या नंबरवर आहे ते विमरल आहे, आणि चौथ्या नंबरवर आहे ते ऑस्ट्रोवेट आहे, आणि 5व्या नंबरवर आहे ते मेरी क्वीन आहे. आणि मित्रांनो, पहिल्याच दिवशी तुम्ही घरी पिल्लू घेऊन जातील त्या दिवशी त्यांना सफेद गुडचा 2 ते 3 तासासाठी पाणी द्यायचं, आणि पाणी दिल्यावर नंतर 2 ते 3 तासासाठी देशी स्टार्टर फीड खायला द्यायचा. मित्रांनो, पहिल्याच दिवशी गुडचा पाणी द्या, आणि दुसऱ्या दिवशीपासून ब्रुटॉन चालू करा. मित्रांनो, ब्रुटॉनमध्ये काय आहे, लिव्हर टॉनिक आणि मिल्टामिटामिन आहेत. तर मित्रांनो, हा किती वापरायचा, ह्याला 1 लिटरमध्ये 3 ml घ्यायचा, आणि मित्रांनो 7 दिवस लगातार द्यायचा. आणि मित्रांनो, 8व्या ते 9व्या दिवसाला वॅक्सिन असते. तर मित्रांनो, तुमच्याकडे जास्तीच पक्षी असतील तर वॅक्सिन द्यायचं, आणि 10-12 असतील तर त्यांना फ्रेश पाणी प्यायला द्यायचं. मित्रांनो, तुम्ही 8व्या 9व्या दिवशी वॅक्सिन केली, आणि नंतर 10व्या 11व्या 12व्या 3 दिवस लेक्झिन पावडर द्यायची. मित्रांनो, लेक्झिन पावडर किती द्यायची, 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा ग्रॅम द्यायची. हे मित्रांनो काय काम करते, पिल्लूला बिमार नाही पडू देत, आणि मोठे कोंबडीसाठी पण चालते. आणि मित्रांनो, तुम्ही 3 दिवस लेक्झिन पावडर दिली, 11वे 12वे 13वे दिवस, आणि 14व्या दिवसापासून मित्रांनो विमरोल आणि ऑस्ट्रोवेट हे दोन्ही मिक्स करून पिल्लूला द्यायचं. किती द्यायचं, 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml द्यायचं, आणि पिल्लूला पाणी प्यायला द्यायचं. मित्रांनो, हे दोन्ही काय काम करतात, मित्रांनो ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि विटामिन खूप असतात, आणि पिल्लू तंदुरुस्त एकदम मस्त होते. त्याच्यामुळे हे दोन्ही वापरतात. आणि मित्रांनो, हे रेग्युलर दिलं तरी चालते. आणि मित्रांनो, चौथी मेडिसन आहे मेरी क्वीन. मित्रांनो, हे किती द्यायचे, मित्रांनो हे 1 लिटरमध्ये 5 ml द्यायचं. मित्रांनो, हे काय काम करते, मित्रांनो हे पिल्लूला सर्दीचे वाचवते. सर्दी नाही होत, खासी हे सर्वात चांगले. हे नाकात आणि डोळ्यातून पाणी जाते तेव्हा तोंड वर करून न बघते त्याच्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक पण करा. तुम्हाला अशीच कोंबडीचे पिल्लूची माहिती भेटेल. तर चला बाय बाय, दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूया.